मरणाई आधी राहिलो मरोने, मरणाई आधी राहिलो मरोने, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पा आमुचे नवल, नका वेचू बोलवायावीन. तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी, कैसे संग सरी तुम्हा आमा. आता तुम्ही पा आमुचे नवल, नका वेचू बोलवायावीन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संसाचे, दुसरे चरण संसाचे, दुसरे चरण संसाचे. चक्रपादाने कथेचा विस्तारो, अनेक कथेचा चक्रपादाने कथेचा विस्तारो, अनेक कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तिचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता. सेवे लागेन सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे. मरणाई आधी राहिलो मरोने, मरणाई आधी राहिलो मरोने, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोलवायावीन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. मान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 3 चरणाचा विराणी प्रकरणातील असून या अभंगातून तुकोबाराय आपल्या विद्या अवस्थेचं वर्णन करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा उरुणालय, अखिल गुणनिदान भक्त वत्सल जगताधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, उपस्थित कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी, रामाणाचार्य भागवताचार्य, उपस्थित वैष्णव टाळकरी तथा मृदंगाचार्य, ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये सर्वांना ज्ञातच आहे कैलासवासी श्री जगन्नाथ रामभाऊ बोचरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज हे कीर्तनाचं आयोजन. त्यांचे चिरंजीव श्री चांगदेव रामभाऊ बोचरे, मुलगा संतोष रामभाऊ बोचरे, नातू गणेश चांगदेव बोचरे, बापू चांगदेव बोचरे, रोशन संतोष बोचरे, शोकाकुल समस्त बोचरे परिवार यांच्या माध्यमातून आणि आदरणीय श्री हरिभक्तपरायण वैष्णव टाळकरी शुभमजी महाराज बोचरे महाराजांच्या विशेष संपर्कातून आणि आदरणीय श्री हरिभक्तपरायण समाधानजी महाराज चुंबळे वैष्णव टाळकरी महाराजांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाट्याला आलेली कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित आदरणीय वैष्णव टाळकरी श्री हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज नायकवाडी गुरुजी उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी आदरणीय श्री हरिभक्तपरायण प्रवीणजी महाराज पांडे गुरुजी उपस्थित आहेत. वैष्णव टाळकरी आमचे शुभमजी महाराज बोचरे महाराज उपस्थित आहेत. आदरणीय मृदंग विशारद श्री हरिभक्तपरायण आमचे एकनाथजी महाराज गुरुजी उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्तपरायण मृदंगाचार्य आमचे लक्ष्मणजी महाराज गुरुजी उपस्थित आहेत. उपस्थित ही संस्थेतील बाळ गोपाळ मंडळी, मातृवर्ग असतील पितृवर्ग असतील सर्वांच्या प्रती आदर व्यक्त करतो. आणि हो, एक आज म्हणजे राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ मातेंची जयंती आहे. मातेंच्या चरणावरती इथूनच मानाचा मुजरा ठेवतो, विनम्र भावेने अभिवादन करतो आणि अभंगाच्या दृष्टीने प्रवास चालू करतो. भला
राहिलो मरोने मरणाई आधी राहिलो मरोनी मग केले मनी होते तैसे आता तुम्ही पा आमुचे नवल नकावीचू बोल वायावीन. या अभंगातून तुकोबाराय महाराज आपल्या विद्यावस्थेचं वर्णन करतात. म्हणजे आम्ही मरणाच्या अगोदरच कसं मरून गेलो, मरणाई आधी राहिलो मरोनी, मरणाच्या अगोदर कसं मरून गेलो. म्हणजे मरणाच्या अगोदर कसं मरून जाता येईल, मरणाई आधी राहिलो मरोनी. ऐका ऐका, मरणाई आधी राहिलो मरोनी म्हणजे स्थूल शरीराचं तादात्म्य संपलं, स्थूल शरीराची आसक्ती सुटली. म्हणजे देह जाओ आत्मा राहो, त्याचं ममत्व सुटणं हेच खरं मरणी. मरणाई आधी राहिलो मरून. मरणाच्या संबंधाने अनेक वेळा चिंतन मांडत असतो. हे पा शेवटी शरीर स्वीकारलं, आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. विकार म्हणजे जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत. शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. एक बोलू, आकाराच्या संबंधानं जो येत असतो, आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात. आणि माणसाच्या आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात. तुम्ही शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. देयाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोळ्या धनंजया ना म्हणू नये. देहाच्या गावाला आलोत ना आपण, देहाच्या त्या जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. का? कारण आपण गावाला देहाच्या आलेलो आहे. त्याची गंमत आहे. काय याच्यात एक अजून गंमत आहे. जन्म नावाचा सोहळा साजरा केला की गुरुजी मृत्यू नावाचा सोहळा साजरा करण्याची गरज नाही, तो करावाच लागणार आहे. मला सांगा, आपण स्वागत जन्माचं करतो का आपण स्वागत मरणाचं करतो? जन्माचं. बरोबर. आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? आवाज यायला ना, काय अडचण नाही ना आवाजाला? आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? जन्म आवडतो. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले? उगवलेले. आता उद्या सूर्यनारायण सकाळी उगवले, आता आज उगू द्या, मी उशिरा उठलो म्हणून मग काय मला माहित नाही, ते माझ्या अगोदर झालं काय झालं ते. पण आता उद्या सूर्यनारायण सकाळी उगवले की अगोदर मी जाऊन सांगणार आहे त्यांना, काय अजिबात मावळायचं नाही. हे शक्य आहे का? नाही. सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलंय ना, तसं सूर्यनारायणाचं मावळताना सुद्धा स्वागत करावंच लागेल. का? शरीर स्वीकारले, आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. परिस्पा सव्यसाची मूर्ती लावणी देहाची आणि खंती करी ती कर्माची ते गावंडी गा. ज्ञानोबरा जवरी संगो प्रकृतीचा तवरी त्या गुणघडी कर्माचा आणि ऐस्याही करू म्हणते त्याचा आग्रह चिवरी. ज्ञानोबरा म्हणतात शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही. हा बरं, ठीक आहे. तसं पाहिलं तर माणसाच्या जीवनात 2 सोहळे नाही 3 सोहळे होतात. एक जन्माचा सोहळा आहे, एक लग्नाचा सोहळा आहे आणि एक मरणाचा सोहळा आहे. 3 सोहळे. खरं सांगा, याच्यातला सगळ्यात आनंदाचा सोहळा कोणता आहे? मला वाटलं लग्नाचाच म्हणता. नाही, परमार्थाच्या दृष्टीनं सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. तो कोबरा म्हणतात ना, काय मरणाचा सोहळा झाला तो झाला सोहळा अनुपम्य, तो झाला सोहळा अनुपम्य.
आणि डोळा तो झाला सोळा अनुपम्य. म्हणजे सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे पारमार्थिक दृष्टीनं. हा पण चला त्याची गंमत आहे काय, पण जन्म नावाचा सोहळा साजरा केला की मृत्यू नावाचा सोहळा साजरा करावा लागतो, साजराच करावा लागतो. हा तो कोबा एक ठिकाणी म्हणतात ना, उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजल्या पिंडा मरण सांगाते. मरते उपजते सवीची, मरते उपजते सवीची. मरते उपजते मरते उपजते सजते. मरणाची तावा काठोडी पदरे. मरणाई तावा काठोडी पदरे. मरणाची तावा काठोडी पदरी. मरणाई तावा काठोडी पदरे. जिने तो जीवरी माप भरी. जिने तो जीवरी माप जिने तो चिवरे माप भरे. जिने तो चिवरे माप भरे. उपजल्या पिंडा मरण मरते उपजते सवेची. मरते उपजते सवेची. उपजल्या पिंडा मरण मरते उपजते सवेची. मरते उपजते सवेची. उपजल्या पिंडा मरण सांगाते. पिंडा उपजल्या, उपजल्या म्हणजे जन्माला आलेल्या. काय मरण सांगाते, त्या पिंडाला सांगा मरण्यासाठी जन्माला आलास. म्हणजे आपण जगण्यानं जगत नाही, मरण्यानं जगतो. जगण्यानं जगत नाही, मरण्यानं जगतो. मला सांगा 1 किलोमीटर 1 लिटर मध्ये गाडी मोटरसायकल किती किलोमीटर येते 1 लिटर पेट्रोल मध्ये? जास्तीत जास्त 200-250 किलोमीटर, 50 किलोमीटर. 1 लिटर पेट्रोल मध्ये गाडी 50 किलोमीटर. आपल्याला वाटतं साहेब गाडी 50 किलोमीटर आली नाही, मग पेट्रोल खात गेली. जगण्यानं जगत नाहीत, मरण्यानं जगतो. म्हणजे आयुष्य जात आहे. आपल्याला वाटतं जगालो नाहीत, आपण मरणाकडे चाललो. बरं असं का? त्याचं कारण आहे आपण शरीर स्वीकारले आणि शरीर स्वीकारलं की जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही. गुरुजी, प्राण नावाचा धर्म तुम्ही स्वीकारला, प्राण, की तुम्हाला क्षुधा आणि तृष्या हे प्राणाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात, कारण तुम्ही प्राण स्वीकारला. बरोबर? बरं ठीक आहे, चला मन स्वीकारलं. मन नावाची संकल्पना तुम्ही स्वीकारली की तुम्हाला शोक आणि मोह हे मनाचे दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. तसं तुम्ही देह स्वीकारला की जन्म आणि मृत्यू दोन्ही विकार स्वीकारावे लागतात. नाही म्हणून चालत नाही. पण एक बोलू, लक्ष्मण गुरुजी, आमच्या संत महात्म्यांच्या जीवनात अशी काय क्रांती झालेली संतांच्या जीवनात, ती दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेली. बेज भाजोनी केली लाई आमा जन्म मरण नाही. आमचे संत महात्मे दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेले. त्यांची सरली त्यांची सरली गेरादार झाला सफल व्यापार. झाला सफल व्यापार. झाला सफल व्यापार. सरले
सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार सरले झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार झाला सफल त्यांची सरली येरजार झाला सुफल व्यापार. व्यापार सुफल झाला. कोणता व्यापार? जन्म मरणाचा व्यापार. म्हणजे आज संसार सुफल झाला की माई. संसार सुफल झाला पण कोणता? जन्म मरण रूपी संसार सफल झाला. म्हणजे आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. नाही आम्हा जावे मरावे लागत. 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 तैसे नाही आम्हा जावे मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत. मरावे लागत. आम्हा जावे लागत. मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत. नाही आम्हा जावे मरावे लागत. मरावे लागत. मरावे लागत. मरावे लागत. लागत. यावं लागत नाही म्हणले आणि जावं लागत नाही. का? आम्ही दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. बरं ठीक आहे. जन्म आणि मरण या दोन्ही विकाराच्या पलीकडे कसे गेले तो कोबारा? ऐका ऐका गुरुजी. कारण जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत ना, हे आकाराला आहेत. आकार म्हणजे शरीर, हे आकाराला आहेत. पण तुकोबाराय म्हणले आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही. आकार राशी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. आकार राहिला नाही म्हणजे आमचा देह देह राहिला नाही. आमचा देह देव झाला. आणि आमचा देह देव झाल्यामुळं काय झालं? शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. अभंगाचं पहिलं चरण. मरणाही आधी राहिलो मरणे. मरणाही आधी राहिलो मरणे. आधी राहिलो मरणे. मरणाही आधी राहिलो मरणे. हा मरणाही आधी राहिलो मरणे. मरणाही
राहिलो मरोनी. आम्ही मरणाच्या अगोदरच मरून गेलो, म्हणजे जन्म आणि मरण या दोन्हीच्या पलीकडे गेलो. बरं ठीक आहे, कस काय तुम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलात? आता काय करतो, जन्माच्या पलीकडे कसे गेलात हे सांगतो. आज मरण सांगत नाही मी, जन्म सांगतो. मरण का सांगणार नाहीत? आज प्रसंग तोय, पण जन्म का नाही हे सांगतो, मरण सांगत नाही. का सांगत नाहीत? कारण मला आता फिरण्याचा योग यायला ना, फिरण्याचा योग. तर लक्ष्मण गुरुजी जिथं गेलो तिथं असं पाहायला भेटायले काय, प्रत्येक गावात गेलो ना तिथं जन्मलेलेच माणसं मरायले. जिथं पाहिलं तिथं असं मला निरीक्षण असं येईल ना, जन्मलेले माणसं मरायले. म्हणून मला कसं वाटतं आपण जन्माचं कारण पाहू, कारण जन्म सांगितलं मरण सांगायची गरज पडणार नाही. जन्म का नाही अगोदर पाहू, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही याचाच अर्थ मरण आहे आधी. तुकोबाराय म्हणले आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो. बरं ठीक आहे, जन्म का नाही तुकोबाराय? हे पहा मी अनेक वेळा सांगत असतो, माणसाला जन्म 2-3 कारणामुळे घ्यावा लागतो. करोनी जन्मा येतो प्राणी 1, जन्म घेणे लागे, वासनेच्या संगे 2, आणि तिसरं म्हणजे केले कर्म झाले. माणसाला जन्म गुरुजी पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो, पण तुकोबाराय म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. कस काय? पाप राहिलं नाही पुण्य राहिलं नाही. लागोन दो पाप पुण्यांगा. कस काय? कारण तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोन दो पाप पुण्यांगा. महाराज म्हणले आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झाल्यामुळं पाप नाही आणि पुण्य नाही. कस काय अग्निरूप झाल्यामुळं? अग्निरूप झालात म्हणजे नेमकं काय झालात? काय अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो, आणि अग्निरूप झालो म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो. 2 अर्थ करता येतात. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो, आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणं. देव पावया गेलो, देव पावयासी गेलो, तेथे देवाची भोवनी गेलो, तेथे देवाची भोवनी गेलो, तेथे देवाची भोवनी गेलो. देव पावयासी गेलो, तेथे देवाची भोवनी गेलो, तेथे देवाची भोवनी गेलो, तेथे देवाची भोवनी गेलो. देव पावयासी गेलो, तेथे देवाची भोवनी गेलो, देव पावयासी गेलो, तेथे देवाची भोवनी गेलो, तेथे देवाची भोवनी गेलो, तेथे देवाची भोवनी वा गुरुजी. देव पावया गेलो, तेथे देवाचे ओणी ठेलो, हे ज्ञान स्वरूप, आणि अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान स्वरूप, आणि ते नाम स्वरूप. म्हणजे दोन्ही अवस्थेवर आम्ही गेलो, आणि दोन्ही अवस्था म्हणजे आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झालो, आणि अग्निरूप झाल्यामुळं लागोने दो पाप पुण्यांगा. म्हणून पाप नाही आणि पुण्य नाही. कसं पाप आणि पुण्य राहत नाही? मनुष्य देव झाल्यावर मी अनेक वेळा सांगत असतो, एखादं झाड असावं गुरुजी, एखादं झाड असावं, आणि त्या झाडावर सगळ्याच पक्षाचे घरटे असावं. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्याच पक्षाचे घर आपले. या पक्षाचे नाही, हे मोठाले पक्षी आहेत. छोटाले पक्षी पक्षाचे म्हणजे चिमणी, हे पक्षी छोटे घ्या. चिमणी, नवीनच पोपट, हे नुसता पोपट, ते नवीन पोपट यागलाय का नाही? चिमणी, पोपट, कावळा, कबूतर नाही, या कबूत ते ज्या वगैरे तसलं नाही, नुसतं कबूतर. हो, चिमणी, पोपट, कावळा या सगळ्यात झाडावर, या सगळ्याच पक्ष्यांचे घरटे असावं. झाडावर घरटे असावं, आणि त्या झाडाला असं आग्नी लागाव, दडदड 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 ते झाड पेटाव. मला सांगा, झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? पश्चिमेला. जिकडे रस्ता दिसन तिकडे, बरोबर आहे का नाही? ज्ञानोबा म्हणतात ना, आगे लागल्या रुकी दे कोणी सैरा पळती पक्षी. हे पा, झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडे रस्ता दिसन तिकडे पळतात, तसं अंतकरण वृत्तीला
अहम ब्रह्मास्मी रूपी अग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतःकरण वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागल्याच्या नंतर अंतःकरणातले काम क्रोध लोभ हे जातील याच्यात नवल नाही, पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागो नेदो पाप पुण्यांगा. बघा पाप नाही आणि पुण्य नाही. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला? पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी. पण तुकोबाऱ्या म्हणले पापन पुण्यच नाही, पापन पुण्य नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ मरण नाही आधी राहिलो मरोनी. म्हणून आम्ही मरणाच्या अगोदर मरून गेलो. पा जन्माचं कारण आहे पाप पुण्य पहिलं, आणि जन्माचं दुसरं कारण सांगितलं होतं जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. या पा माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. म्हणजे मरणाची वेळी जर वासना उत्पन्न झाली ना, मरणाच्या वेळी त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण आमच्या तुकोबाऱ्या म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागत. का नाही घ्यावा लागत? तुकोबाऱ्या म्हणले वासनाच राहिली नाही, जन्म कशाला घ्यावा लागन? तुका म्हणे अवघे आवरले वासना. तुका म्हणे अवघे आवरिले वासना आता नारायणा दुसऱ्यापासोनी. दुसऱ्यापासोनी अवघी वासना आवरिली. मग कुठं ठेवली? आता नारायणा. म्हणजे संसारातली वासना आम्ही काढली आणि पारमार्थात आणून ठेवली. पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञान. पायी गोविली वासना वासना वासना. वासनाच राहिली नाही. तुकोबाऱ्या म्हणले वासनाच राहिली नाही. माणसाची वासना किती संपाव? कारण जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो ना. मग वासना किती संपाव? मी अनेक वेळा उदाहरण देत असतो. आपण आरती करतो बघा, आरती करतो आणि आरती करत असताना कापुराची डबी घेतली, कापुराची, आणि डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी कशाची? शिऱ्याची आपले कापराची एक एक वडी घेतली. एक टाइम असा येतो त्या डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो? कापुराचा येतो का नाही? पण तुकोबाराय म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे. म्हणले वास सुद्धा आला नाही पाहिजे. कापुराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपाव. वासनेचे बीज जळवणे जाय किंवा वासना निमाली समूळ ज्याची. वासनाच राहिली नाही. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला? वासनेमुळे. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण तुकोबाऱ्या म्हणले वासनाच नाही, वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. याचाच अर्थ मरण नाही आधी राहिलो मरण. म्हणून मरणाच्या अगोदर मरून गेलो. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, जन्माचं दुसरं कारण वासना, आणि जन्माचं तिसरं कारण वा टाळी वाजवा एकदा. एवढं नका. जन्माचं तिसरं कारण कर्म. फुगत 2-4 वाजले तेवढं तर काय. जन्माचं तिसरं कारण कर्म. केले कर्म झाले त्याची भोग आले. हो ना, जरा आता मोसम तुटायला. हो नाही तर जरा आता मोसम केले कर्म झाले त्याची भोग आले. माणसाला जन्म गुरुजी कर्मामुळे घ्यावा लागतो, कर्मामुळे घ्यावा लागतो. पण आमचे तुकोबाराय म्हणले आम्हाला नाही जन्म घ्यावा लागत. का नाही घ्यावा लागत तुकोबाराय जन्म तुम्हाला? तुकोबाराय म्हणले कर्मच राहिलं नाही. महाराज म्हणले कर्मच राहिलं नाही. कर्माचे 3 प्रकार आहेत: संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. तुकोबाराय म्हणले तिन्ही कर्म राहिले नाही. कसे राहिले नाही? संचित कर्म ज्ञानानं नष्ट झालं. चालू कर्म ब्रह्मार्पण केलं, आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं.
उदाहरण प्रमाण संचित ज्ञान नष्ट झालं म्हणजे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा किंवा पंचदशी मध्ये श्लोक आहे ना भिद्यते हृदय ग्रंथे छेद्यंते सर्व संशया क्षयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे म्हणजे संचित कर्म ज्ञान नष्ट झालं अस्मिन अस्मिन परावरे दृष्टे हृदयग्रंथी भिद्यते सर्व संशया छिद्यंते अस्य कर्माणी क्षयंते म्हणजे संचित कर्म ज्ञान नष्ट झालं दुसरं क्रियमान क्रियमान म्हणजे गुरुजी चालू कर्म क्रियमान म्हणजे चालू कर्म तुकोबारा म्हणजे चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण जननोये आवगा जनार्दन ऐसे ऐकता नेवते साधू जन एका जनार्दने बाणलेने जगून झाली संध्या अजाली संध्या अजाली संध्या संध्या माझा संदेह माझा संदेह माझा गेला सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण यत करोषेदस नासी यज्जोषेददासी यत तपस्येशी कौंते तत्कृचमदर्पण ब्रह्मार्पण ब्रह्महरि ब्रह्माग्नो ब्रह्मणहुतम ब्रह्मत्यन गंतम ब्रह्मकर्म समाधीना पा चालू कर्म ब्रह्मार्पण केलं संचित ज्ञानानं नष्ट झालं राहिलं कोणतं प्रारब्ध राहिलं पण ते सुद्धा राहिलं नाही कस काय एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला भगवंताच्या कृपेने प्रारब्धाचा नाश झाला आता कर्मच राहिलं नाही आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला बायकोचा मार्गाने आपले कर्मामुळं पण तुकोबाऱ्या म्हणले कर्मच नाही मोसम धरणा जरा दुसरं काय तुकोबाऱ्या म्हणले कर्मच नाही कर्म नाही म्हणून जन्म नाही जन्म नाही म्हणून मरण नाही याचाच अर्थ मरण नाही आधी राहिलो मरोनी म्हणून आम्ही मरणाच्या अगोदर मरून गेलो पण भाषा पाहतो तुकोबाऱ्या अभंगाची गुरुजी मरणाई आधी राहिलो म्हणतात आणि मरोनी म्हणतात तुकोबारा मरणाई आधी राहिलो म्हणतात आणि मरोनी म्हणतात राहिलो याचा अर्थ वासना जिवंत आहे आणि मरोनी म्हणतात याचा अर्थ वासना संपलेली असं कसं काय मग तुकोबारा एकच सांगा ना राहिलो तरी म्हणा नाही तर मरोनी तरी म्हणा नाही तुकोबारा म्हणले राहिलो मरोनी असं कसं काय दोन्ही अर्थ ऐका मरोनी म्हणतात ना याचा अर्थ वासना संपलेली आणि खरंच वासना संपली ना कारण आताच पाहिलं तुका म्हणे अवघी आवरीली वासनाच राहिली नाही म्हणून मरोनी शब्द आणि राहिलो म्हणजे याचा अर्थ वासना जिवंत आहे तुकोबारा म्हणले हो आहे ना मग मी कुठं नाही म्हणतो कारण मग तुकोबारा वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो ना तुकोबारा म्हणले वासना जरी जिवंत असली तरी ती संसारातली नाही राहिली परमार्थातली राहिली कोणती देववसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना राहिली पण परमार्थातली राहिली म्हणून आता संसारात वासना जन्म घ्यावा लागतो संसारातल्या वासनेमुळे पण संसारातली वासना राहिली नाही म्हणून मरणाई आधी राहिलो मरून मरणाच्या अगोदर आम्ही मरून गेलो म्हणजे देहाचं तादात्म्य सुटलं काय मरण म्हणजे काय याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही बरं आता समजा या शरीरातून जीव निघून गेला या शरीरातून आणि या शरीराला असं इथं टेकून देऊन बसवलं ह्या स्टेजला तुम्ही काय म्हणता आता मला नाही मारायचं पण उदाहरण द्याल या शरीरातून जीव निघून गेला आणि शरीराला असं इथं बसवलं समजा तुम्ही काय म्हणता त्या शरीराला मड बरोबर आहे का नाही मड म्हणतो एक बोलू याच्यातून जीव निघून गेला आपण याला मड म्हणतो तुकोबारा आहे म्हणले याच्या जीव असतानाच आम्ही याला मड म्हणतो याला मरण म्हणतात जीव असतानाच म्हणजे शरीराचं तादात्म्य सुटलं शरीराची आसक्ती सुटली हेच मरण आहे देह जाओ आत्वाराव पांडुरंगे दृढ भाव धरणा सोडी सर्वता आनंद ओजे पंढरीनाथ देह जाओ आत्वाराव पांडुरंगे दृढ भाव धरणा सोडी सर्वता आनंद ओजे पंढरीनाथ देहगावो अद्वारावो पांडुरंग दृढ भावो धरणा स्वामी सर्वदा आन तुझी पंढरीनाथा पंढरीनाथ देहगावो अद्वारावो पांडुरंग दृढ भावो धरणा स्वामी सर्वदा आन तुझी
राहो नाही तर जाहो म्हणले. देहाची आसक्ती सुटली, देहाची आसक्ती सुटली. गुरुजी देह हाच संसारी म्हणजे काय काय का संत महात्मे शरीर सोडत नाहीत, शरीराचा समन सोडतात. संत महात्मे शरीर सोडत नाहीत, शरीराचा समन सोडतात. आणि आपण शरीर सोडतो पण समन सोडित नाही. हा मेल्या बी सोडित नाही. जिवंतपणे तर आपण शरीराचा संबंध सोडित नाहीत, पण मेल्या सुद्धा आपण शरीराचा समन सोडत नाहीत. आणि संत महात्मे जिवंतपणे शरीराचा समन सोडतात, शरीर सोडत नाहीत, शरीराचा समन सोडतात. विरुद्ध आहे. आणि आपण मेल्या बी समन सोडित नाहीत. मी अनेक वेळा उदाहरण देत असतो बघा. ते आमच्या जालना जिल्ह्यात एक शेतकरी होता पा. एक शेतकरी आमच्या जालना जिल्ह्यात गुरुजी 130 एकर ऊस आहे त्याला. 130 एकर ऊस होता त्याला. मुलगा कलेक्टर, सुनबाई वकील, नाना म्हणायचे मोठा माणूस, 3 गाड्या बसायला, बैलगाड्या. ते मला नाव येत नाही, मी घेतच नाही, अवघड नाव गाड्याचे. बैलगाड्या म्हणलं मोकळं होतं माणूस, बरोबर. मोठा माणूस आमच्या जालना परिसरातला मोठा माणूस, नाना म्हणायचे. आणि त्यांचं वय होतं बघा 75-80 वय होतं म्हाताऱ्याचं. आणि एक दिवशी म्हातारं मेलं. एक दिवशी मेलं ते, एक दिवशी मेलं, एक दिवशी म्हातारं मेलं. आणि मेल्याच्या नंतर हे लोक मातीला, मोठा माणूस मेला ना जालन्यातला, जालना परिसरातला मोठा माणूस मेला, हे लोक मातीला. मग काहींना मातीला येता आलं नाही म्हणून काही जण दुसऱ्या दिवशी सावडायला आले. राख सावडाचा कार्यक्रम दुसरे सावडायला आले. पण काही जणांना 4-5 दिवसानंतर माहिती झालं की जालन्याचे नाना गेले म्हणून. मग काही जण म्हटले आता असं भेटून येऊस तर काही जण दाव्याला आले. आता आमच्याकडे गंगा नदी ना, गोदावरी नदी, दाव्याला आले. आणि आल्याच्या नंतर हे दाव्याला गर्दी, भरपूर लोक दाव्याला. मोठा माणूस मेला, भरपूर लोक. इकडं पिंडदानाचा कार्यक्रम चालू आणि इकडं प्रवचनाचा कार्यक्रम चालू. गंमत अशी झाली, प्रकाश गुरुजी कावळा शिवायला तयार नाही. कावळा शिवाय ना कशाला? गायच्या पिंडाला कावळा शिवाना. काय करावं काय करावं. मग ते 5G लागत आहे. मग ते कावळा शिवाना काय करावं काय करावं. एक जण काय म्हणला, मुलगा सुनबाई नातू 2-3 जा आणि पाया पडून या. मग हे तिथं गेले, हात जोडे, नाना अमक तमक असं जे ते बोलले, जे बोलायचे, आणि परत आले. तरी कावळा शिवाच. आता काय करा बापा. आणि ते प्रवचनवाले सारखे खुनवायचे. पण आता कावळा शिवायला तयार नाही, काय करणार येतात, काय करावं काय करावं. मग एक जण काय म्हणला, एक काम करा, जेवढे पाहुणे रावळे आलेत ना नाते गोते जवळचे, तुम्ही सगळेच जा बरं पाया पडून या. हे सगळेच गेले तिथं, सगळेच गेले. नाना अमक तमक जे ते बोलायचे, आता ज्या इच्छा होत्या नाना जे ते बोलायचे, परत आले. तरी कावळा काय करा बापा काय करा. प्रवचनवाले सारखं. आता कावळा शिवायला तयार नाही. गंमत अशी झाली, शुभम महाराज त्या दाव्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. तिथं त्या दाव्याला कारखान्याचा चेअरमन आलेला होता. 10-5 कार्यकर्ते उठले तिथून आणि चेअरमन कडे गेले. चेअरमन जवळ गेले. चेअरमन जवळ गेल्यावर चेअरमन म्हणला, इथं काय काम आहे आता? हा का गप्पा मारायचा टाइम आहे का? हा गप्पा मारायचा टाइम आहे, तिथंच बसायचा ना. त्यातला एक जण म्हणला, काही म्हणा साहेब, तुम्हाला जावं लागतंय. कुठं? चेअरमन कुठं? पिंडाच्या पाया पडायला. तिकडं म्हणला पिंडाच्या पाया पडायला. माझा का पाव नाही का तो मेलेला? उगा 130 एकर ऊस एका सोयीनं आपल्या कारखान्याला येतोय, पुढं पोरग इकडंच आणीन, हे समन टिकवा म्हणून मी आलो म्हणला. मला काय करायचं अजून 1 तासभर का बसणार? आपण जात नसतो. ते कार्यकर्ते म्हणले, काही म्हणा साहेब, तुम्हाला जावाच लागतंय. आपण नसतो जात, जावाच लागतंय म्हणालो. तर उठिलं व चेअरमनला आग्रह केला, उठिलं चेअरमनला. चेअरमनला उठवलं, चेअरमन गेला तिथं. कुठं? पिंडापाशी. चेअरमन गेला आणि अशा हात जोडे. त्या नाना म्हणायचे ना, नाना म्हणायचे, हात जोडे म्हणला, नाना काहीच चिंता करू नका, 8 दिवसात टोळी टाकतो.
असं 8 दिवसात टोळी टाकतो मला फडा ऊसाच्या आणि सगळ्यात ऊस घेऊन जातो. तसं म्हणलं की कावळे बका बका बका. चेअरमनला बी उठू द्या ना कावळे, कावळेच कावळे सगळीकडे. म्हणजे माझा मुद्दा लक्षात आला का तुमच्या? जालन्याच्या नानानं शरीर सोडलं का नाही? शरीर सोडलं. अहो शरीर सोडलं ना, शरीर सोडू द्या हो, पण शरीराचा संबंध कुठं सोडलाय? मेले तरी त्याच्या ऊसाची वाढ काला होता. ऊस कसा जाईल? तुम्ही जा म्हणा, आम्ही नेऊन घालू. नाही गेला तर रोज 2-2 खाऊस आम्ही. हो पण तुम्ही जा. हो म्हणजे मला मुद्दा काय मांडायचा आहे, आपण शरीर सोडतो पण शरीराचा संबंध सोडत नाहीत. एक बोलू, आमचे तुकोबारा म्हणले आम्ही शरीर सोडत नाहीत, मग शरीराचा संबंध सोडतो. कसा? आमचे श्रीगुरु बाबाला उदाहरण देत असतात बघा. तुम्ही नारळ पाहिलं का? नारळ संत महात्मे शरीराचा संबंध कसं सोडतात बघा. तुम्ही नारळ पाहिलं का? नारळ कीर्तन झालं देते. हा नारळ. काही नारळामध्ये खोबळा असतो बघा, काही नारळामध्ये खोबळा असतो. आता ज्या नारळात खोबळा आहे तो नारळ कसं वाजवतो दादा? कडकड कडकड वाजतं का नाही? वाजतंय ना. आता मला सांगा तो खोबळा कुठे आहे? नारळ आतमध्ये ना, नारळामध्ये ना. त्या खोबळ्यानं नारळामध्ये राहून, आतमध्ये राहून कवटीला सोडलं का नाही? सोडलं तवाच तो खडखड वाजायला ना. कवटीला सोडलं का नाही? सोडलं ना. तो कोबाराय म्हणले अगदी तसंच द्यात राहून द्याचा संबंध आम्ही त्या खोबळ्यासारखा सोडला म्हणले. दे जाओ आतवा राव. द्याचा संबंध त्या खोबळ्यासारखा सोडला म्हणजे द्याचं तादात्म्य ठेवलं नाही. हे एक उदाहरण बाबा देत असतात. आणि दुसरं उदाहरण म्हणजे चिक्कू मध्ये बी असती पा, बी बाहेर काढली तर जशाला तशी शाबीत निघती. थोडी सुद्धा घाण त्या बीला लागत नाही. तसं आत्मस्वरूपाला थोडं सुद्धा देहाचं ममत्व लागू देत नाही. म्हणजे देहाचा परिचय देत नाहीत आम्ही. देह जाओ आत्वारा, देहाचा परिचय देत नाहीत. म्हणजे परिचय द्यायचा ठरला तसं आपल्याला जर विचारलं कोणी तुमचं नाव, आपण मी बाबूराव. अरे आपल्याला कोणी बाबा बाबूराव हे नाव देहाच आहे. बाबूराव हे नाव देहाच आहे. आणि एक बोलू, एकनाथ महाराज देहाच्या संबंधानं निर्माण झालेली ओळख काय काळापुरती असते, पण आत्मसंबंधानं निर्माण झालेली ओळख कायमस्वरूपी टिकणारी असते. म्हणून परिचय देहाचा नाही, परिचय आत्मस्वरूपाचा द्यायचा. बरं थांबा, तुकोबारांना विचारलं महाराज तुम्ही कोण? तुकोबारा म्हणले नाही मी तुकाराम. मग मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता. पण कशावरून? कळो येईल विचारिता, पुरावा सबूत आहे ठाऊक, सभाग्या संत. अजून कोणाला नाही दो जानिक मागोता गा. मी वासुदेव तत्व म्हणजे देहाचा परिचय दिला नाही. यालाच म्हणायचं मरणाई आधी राहिलो मरोनी. म्हणून मरणाच्या अगोदर आम्ही मरून गेलो. देहाची आसक्ती सुटली, देहाचं तादात्म्य सुटलं आणि हेच मरणी. आणि मग केले म्हणे होते तैसे. आमच्या जे मनात होतं ते आम्ही करूनच दाखिलं, करून दाखवलं. म्हणून तुम्ही एक काम करा, काय तुम्ही उगच आमचं नवल बघा. आता तुम्ही पहा आमुचे नवल. 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 आता तुम्ही पहा आमुचे नवल.
आता तुम्ही पहा आमूची नवल. तुम्ही नवल पहा, आमचं नवल पहा. का नकावेचं बोल वायावीन, देहाचं तादात्म्य सुटलं, विद्यावस्थेला प्राप्त झालो. नवल म्हणजे हा अभंग विराणीच्या बैठकीवरचा आहे. विराणी आता जेवढे जेवढे आपल्या संत वाङ्मयामध्ये गोपी भावाचे अभंग आहेत, गोपी भावाचे त्याचे 3 प्रकार करावा असं आपल्याकडे सांगितलं जाते. पहिला टप्पा आहे विरहिणी, दुसरा विहरणी आणि तिसरा विराणी. विरहिणी वेगळी, विहरणी वेगळी आणि विराणी वेगळी. विरहिणी कोण? हे बघा, जी परमात्म्याच्या वियोगात अत्यंत संतप्त झाली आणि जिच्या चित्ताचा विषय केवळ परमात्मा आहे ती विरहिणी. एक ज्ञानोबांची विरहिणी आहे बघा, लय गोडी. आता आवाज आहे. जागृती 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 पुसे साजनी, पुसे साजनी, पुसे साजनी. कवन बोलिले अंगणी, कवन बोलिले अंगणी, कवन बोलिले अंगणी. आणि रकेतावो नयनी वृंदावने देखिला मणिवेदू, ओ मणिवेदू, मणिवेदू वतयाचा पंढरी रायाचा, पंढरी रायाचा, पंढरी रायाचा. जागृती पुसे साजनी ही विरहिणी, ही विरहिणी. दुसरी विहरणी. विहरणी कोण? जिला परमात्म्याचा सहवास मिळाला आणि परमात्म्याच्या सहवासात राहून जी भक्तीचा अतिउच्च आनंद लुटायली ती विहरणी. नित्यहारेची हा समागमे बाई, नाही देखिले ते सुख भोगू देई, किंवा नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोळे, ही विहरणी. आणि तिसरी विराणी. विराणी म्हणजे आपल्यामध्ये भगवंतामध्ये येणारे प्रतिबंध आहेत ना, जी स्वतःच्या बळानं झुडकारून लावती, तिचं नाव विराणी. आणि आजचा अभंग आपला विराणीच्या बैठकीवरचा आहे. विराणी म्हणजे वीरता, वीरता, बळ, बळ सोप्या भाषेत. क्षेत्र कोणता असू द्या, अंगात वीरताच लागते, अंगात बळच लागतं. ज्याच्या अंगात वीरता त्यालाच संसारात किंमत, आणि ज्याच्या अंगात वीरता त्यालाच परमार्थात किंमत. बरं, संसारात जाऊ द्या, पण परमार्थात काय करायचं? बळ. श्रुती मातेनं दारातच पाठी लावलेली आहे, नायम आत्मा बलिन लभ्यते. हा परमात्मा बलिनाला प्राप्तच नाही, बलच लागते. आणि संसारात सुद्धा ज्याच्या अंगात बळ त्यालाच किंमत. तुम्ही गोगलगाय पाहिली का? गोगलगाय, गोगलगाय उगाशी 5-6 फुटाची राहते गोगलगाय. किती छोटी, बरोबर की नाही? आता बघा, गोगलगाय म्हणजे किती गरीब हे महाराज, बरोबर आहे का नाही? किती गरीब. एखाद्या माणसाला जर उपमा द्यायची असती ना तर लोक गोगलगायची देतात. प्रवीण महाराज एकदम गरीब माणूस, गोगलगायवानी माणूस आहे, गरीब म्हणते का नाही? उपमा देतं का नाही? बरोबर आहे का नाही? मग आता मला सांगा, एवढा गरीब प्राणी गोगलगाय रस्त्यात दिसली तर लोक काय करतात? टाचानं रगडी देत, गोगलगायला किंमत देत नाही. बरोबर? गुरुजी, गोगलगाय एवढा दुसरा किडू आहे पा, पण त्याला पाठीमागून असा आकडा आहे. आता आमच्याकडे विंचू म्हणते त्याला, पण तुमच्याकडे काय म्हणते का माहित नाही. गोगलगाय दुसरे किडू पा. आता विंचू जर रस्त्यात दिसला तर त्याला काय करतात लोक? 5 फूट उडी मारतात. बरोबर? गोगलगाय दिसली की टाचानं रगडायची आणि विंचू दिसल्यावर उडी मारायची. असं का? तिचं कारण आहे गुरुजी, गोगलगायच्या अंगात बळ नाही म्हणून गोगलगायला किंमत नाही, विंचवाच्या अंगात बळ आहे म्हणून सगळे भेटतात त्याला. म्हणून क्षेत्र कोणता असू द्या, अंगात बळच लागतं. बरं ठीक आहे, संसारात झालं, पण परमार्थात कोणतं बळ पाहिजे? आता अनेक बळ आहेत, पण अभंगाच्या दृष्टीने सांगू का? निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ. तुका म्हणे त्याची फळ, 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 तुका म्हणे त्याची फळ. निश्चयाचे बळ, तुका
तुका म्हणे त्याचे फळ. परमार्थात निश्चयाचं बळ लागतं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धीचा निश्चय लागतो. महाराज म्हणले ना आम्ही निश्चय केला. कसा? विचारे या निश्चय. पण काय झालं? मरण हाती सुटली काया. विचारे या निश्चय. आम्ही विचार केला, आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं, म्हणजे देहाची आसक्ती सुटली, देहाचा समन सुटला. बरं ठीक आहे, ममत्व संपलं शरीराचं. शरीराचं ममत्व संपलं. बरं महाराज, शरीराचं ममत्व सुटू द्या, शरीराचं तादात्म्य सुटू द्या. ऐका, शरीर नाही सोडायचं, समन सोडायचं आहे. नाही तर माणसाचं शरीर थोडं वेगळ्या पद्धतीनं चिंतन मांडतो. माणसाचं शरीर म्हणजे रेल्वेचं जंक्शन स्टेशन आहे. जसं मनमाडला ना, सगळीकडे रेल्वे लागतात, मनमाडला गेल्याच्या नंतर पुन्हा वाल भारतात, तसं माणसाचं शरीर. तुम्ही जर ठरवलं ना या शरीरातून, आता व्यावहारिक अवस्थेनं सांगू का, तुम्ही जर ठरवलं या शरीरातून सरपंच व्हायचंय, सरपंच होता येते. जिल्हा परिषद लढवायची, जिल्हा परिषद लढीत येते. आमदार व्हायचं, आमदार झाल्यासारखं वाटण होता येते या शरीरातून. खासदार होता येते, मंत्री होता येते, नवे नवे देशाचा पंतप्रधान या शरीरातून होता येते. शरीर म्हणजे हे आता सांसारिक अवस्थेत झालं व्यावहारिक दृष्टीनं. पण परमार्थिक दृष्टीने सांगू, या शरीरातून तुम्हाला सांसारिक अवस्थेतून साधक होता येते, साधक अवस्थेतून भक्त होता येते, संत होता येते, नवे देवच होता येते. देवाची होईन म्हणते ती होती, तरीकाचे ते या शरीरातून देवच होता येते. म्हणून शरीर उत्तम चांगले. माणसाचं शरीर म्हणजे जन्म मरण संपवण्याकरताच हे शरीर आहे. म्हणून तुम्ही एक काम करा, काय? वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. वरली आळी म्हणजे गावातली नाही, वरली आळी म्हणजे स्थूल शरीर, याला वरली आळी म्हणतात महाराज. पिंगळ्याचा अर्थ इतका गोड आहे. वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. वरली आळी भेटली ना, सावध राहा. का सावध राहायचंय? कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही. नरदेव दुर्लभ जाना, दुर्लभ आहे ना. वरली आळी भेटली ना, सावध राहा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील बोला घेऊन सवी, पाटील बोला सोबत घ्या. कोण? मनाजी पाटील देहगावीचा. म्हणजे या नरद्यात मनाला सोबत घ्या. नरद्यात मनाला सोबत घ्या म्हणजे मनाला ताब्यात ठेवा, विषयाकडे जाऊ देऊ नका. विषयाकडे जाऊ देऊ नका, मनाला ताब्यात ठेवा. बरं, मनाला ताब्यात ठेवलं तर, जर नाही ठेवलं तर मग काय होईल? वरल्या आळीत जर मनाला जर तुम्ही ताब्यात नाही ना ठेवलं तर मग काय होईल? चिठ्ठी येईन बा, मग पडेल ठावी. मग चिठ्ठी येईन. चिठ्ठी म्हणजे ह्या चिठ्ठ्या नाही, माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं, या चिठ्ठ्या नाही. वरल्या आळीत यमाच्या चिठ्ठ्या येतात. यमाच्या, हे नरदे ना, याच्यात यमाच्या चिठ्ठ्या येतात. पिंगळ्याचा अर्थ इतका गोड आहे महाराज, माणसाचं जीवन बदलतो पिंगळा. रूपक आहे. पिंगळ्यातलं पहिलं चरणे, वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, पाटील बोला लावून सवे, चिठ्ठी येईन बा, मग पडेल ठावी. मग वरल्या आळीत यमाच्या चिठ्ठ्या येतात. यमाच्या काय करावं गुरुजी? पर्यंत महाराज, लोकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात पा, पण लोक चिठ्ठ्या वाचित नाही. प्रत्येकाला यमाच्या चिठ्ठ्या येतात, पण लोक चिठ्ठ्या वाचित नाही. कोणत्या चिठ्ठ्या? मी सांगतो तुम्हाला. माणसाचा ऍक्सिडेंट होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठीची. एखादा रोग होणं, त्या रोगातून माणूस बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसानं चिठ्ठ्या वाचत जाऊ. देवाला म्हणायचं, देवा रोगातून वाचलो ना, ऍक्सिडेंट मधून वाचलो ना, इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पते कळण, भजन करीन. पते नाही, मंदिरात बसून भजन करीन. म्हणून वारल्या आळीला तुम्ही सावध राहा. सावध होऊन काय करायचंय? सावध होणी भजनी लाग. देव करा कैवारी आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. अशा प्रकारे वरलेले सावध व्हायचं. काय
काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही सरद शेवटी बा काळ बांधून देईल सरद शेवटी बा एका जनार्दनी आमच्या काय बाधा येईल एका जनार्दनी आमच्या काय बाधा पिंगळा माधवारी बोली बोलतो एका पिंगळा माधवारी वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे सावध रावे सावध रावे पाटील बुवाला आम्हाला वनिया नव्हे. स्वामी लावणी आसवे स्वामी लावणी आसवे चिठ्ठी येईन बा हो चिठ्ठी येईन बा मग पडेल ठावी पिंगळा 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 माधवारी बोली बोलतो का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा पिंगळा माधवारी 2 मिनिटं हा टाळी टाळी वरात करा वाह वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे वर्तमान घोटे तुमचे वर्तमान घोटे लटकन बोलो आम्ही वर्तमान लटके न बोलो आम्ही वर्तमान घोटे बोलो आम्ही वर्तमान लटके न बोलो आम्ही वर्तमान घोटे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे बोलो आम्ही वर्तमान लटके न बोलो आम्ही वर्तमान घोटे पिंका ग बाई पिंका ग बाई आओगा 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 दागड दिंगाग आओगा दागड दिंगाग आओगा दागड दिंगाग आओगा दागड दिंगाग अवगा धागड दिंगागे अवगा धागड दिंगागे अवगा धागड दिंगागे वाह गुरुजी स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप गात लावू स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप गात लावो चारी वेदाचा फुलर बंद लावू चारी वेदाचा फुलरावात लावो शास्त्र पुराण अनुवाद तुझा गोंधळ मांडला हे शास्त्र पुराण अनुवाद तुझा गोंधळ मांडला हो बोला उदो बोला बोला उदो बोला 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 उदो बोला कृष्णाबाई मावलीला हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई मावलीचा हो पिंगळा माधवारी बोली बोलत होते का पिंगळा माधवारी हे पिंगळा माधवारे बोली बोलत होते का पिंगळा माधवारे पिंगळा माधवारे बोली बोलत होते का पिंगळा माधवारे पिंगळा माधवारे बोली बोलत होते का पिंगळा माधवारे टाळी वाजवा एकदा विद्यार्थ्यांकरा टाळी वाजवा म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे म्हणून सावध व्हायचं सावध होऊन काय करायचं सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी हो म्हणजे नर देत म्हणून महाराज म्हणले आम्ही सावध झालो हरीच्या आलो जागरण हरीच्या जागरणा आलो म्हणून सावध झालो का सावध झालो म्हणून हरीच्या जागरणा आलो बरं सोपं बोलतो तुका म्हणे देव भरीला विठ्ठले कामक्रोध केले घरी येते कामक्रोध गेल्यावर देव येतो का देव आल्यावर कामक्रोध जातात
काम क्रोध गेल्यावर त्याचं उत्तर असं आहे, देव येतच नाही. देव येतच नाही. कस काय? पहिला चन कशाला येईन? पहिला चन तुका म्हणे हातो सोय परब्रह्म, किंवा तुका म्हणे कैची किव कोटे जीव निराळा. देव पाहिलाचे हो, देव पावया गेलो. म्हणून आता तुम्ही पा आमचे नवल नका वेचू बोल वायावीन. आम्ही मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. मूळच्या स्वरूपाला आजच्या प्रसंगानुसार जर चिंतन मांडायचं ठरलं तर कैलासवासी जगन्नाथ रामभाऊ बोचरे काय म्हणायचे? दादा म्हणायचे का नाना? काय म्हणत होते? दादा ना दादा म्हणायचे ना? बाबा म्हणायचे का? बाबांना विचारलं बाबा परिचय, ते म्हणले देहाचा त्याग झाला, मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. म्हणजे आता तुम्ही पा आमचे नवल मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. म्हणजे परमार्थ दृष्टीने सांगतो गुरुजी, भक्तिशास्त्र दृष्टीने, ज्ञानमार्गा दृष्टीने. ज्ञानमार्गाने निरंजने आम्ही बांधलेले घर, आणि परमार्थ दृष्टीनं माझे माहेर पंढरी. बाबांना विचारलं बाबा प्रवास, ते म्हणले माहेरला निघून आलो. म्हणले निघून आलो, इथलचं नातं गोतं तुटलं. म्हणले आता माहेरला निघून आलो. देवगावचं नातं राहिलं नाही, माहेरला निघून आलो. आणि तुम्ही आम्ही राहतो हे सासरी. आपण राहतो का? हे सासरी. म्हणजे ज्यांचे लग्न झाले त्यांनाच ना असे सासरा असतं असं काय नाही बरं. ज्यांचे नाही झाले त्यांना सासरी. असं कसं काय? ऐका ऐका ऐका. शरीर ही सासरवडी, शरीर ही सासरवडी. म्हणजे शरीरात सासरा कोणता आहे? अहंकार या शरीरातला, त्याला सासरा म्हणतात. जे अहंकार तनुशी वालब पडले, ज्ञानोबा म्हणतात अहंकार रूपी सासरा या शरीरात. आणि सासू, सासू पण या शरीरात आहे. कल्पनेचे सासूचा बहुताचे जाचू द्वंत बाबा सांडोनिया ब्रह्मपदी नाचू, ब्रह्मपदी नाचू. चला बाई वृंदावने रास क्रीडा पाहू. ऐका ऐका, या शरीरात कल्पना रूपी सासू आहे, अहंकार रूपी सासरा आहे. आणि ननंद, ननंद सुद्धा या शरीरात आहे. आता तशा 2-4 नंद आहेत. अशा मनसा तृष्णा कल्पनेने घात केला या चौघे जणीने. वासना नंद मोठे चावटेने धरिते गालाला ग बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा. नंदा आणि सासरे 3 आहेत या शरीरात. माझ्या मूळचे 3 सासरे, 2 वाईट आहेत खरे, 1 आहे गरीब बिचारा. मानित नाही मी त्याला ग बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. सासरे 3 आणि दीर ते 5-6 आहेत, 6 आहेत. माझ्या मूळचे 6 धीर कोणते? काय सांगो त्यांचा को विचार. काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार गांजिते मजला ग बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. सगळं झालं. सासू कोणती? सासू माया सासू मोठे धांगडी. तिला आयलय प्रपंचाची गोडी. येता जाता मारिते थापडी धरिते गालाच्या गालाला ग बाई बाई जाते ग माहेराला, जाते ग माहेराला. ओ महाराज, विकार ही सासरवडी, शरीर ही सासरवडी. मग सासर म्हणल्या माणसाला त्रास असतो बघा, त्रास असतो. सासर म्हणल्या तो कोबारा देवाला भांडले, देवाला भांडले, देवाला डायरेक्ट म्हणले देवा तू मला सासरवाशी काच केला अशी. का गा सासरवाशी मज केले भगवंता. देवा तू आम्हाला सासरवाशी का केला असेल रे? का केला असेल? का आपोल्या सत्ता स्वाधीनता ते नाही. माझं कोणी ऐकतच नाही म्हणले. हा
बरं ठीक आहे, असं का तुकोबर आहे? कारण सांगू, सासरवासा भीतो जीव ओढे तुझ पाशी. हे सासरे महाराज इथं त्रासचे सासर म्हणल्यावर काय अभंगत गोजे किती वर्णन केलं तर कमी. उबगले सासरे आता मज माहेर प्रत्येकाला माहेरला जायचे. बाबांना विचारलं, बाबा प्रवास? ते म्हणले देवगावचं नातं सुटलं, माहेरला निघून आलो म्हणजे. माहेरला निघून आलो. माहेर पंढरपूर झालं म्हणजे. कसं धावतं पाहू. आपल्या माहेरा जायेना मी आता. आपुल्या माहेरा जायेना मी आता. आपल्या माहेरा जायेना मी आता. आपुल्या माहेरा जायेना मी आता. जाईना गे माये तया पंढरपुरा. जायेना गे माये तया पंढरपुरा. भेटन माहेरा आपोल्या. भेटेना माहेरा आपोल्या. बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला. बाये बाये जाते ग माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला. आलो नेताच्या माहेरा. बेटे रखुमायेच्या वरा. आलो निजाच्या माहेरा. भेटे रखुमायेच्या वरा. वाट पाये नित्य माहेराची. वाट आहे निरा माहेराची. माहेराची. तुका मने घालू जीवापणाची राजाऊ त्या माहेराने जाते या. तुका मने घालो जीवापणाची राजा होता माहेराची. पंढरी हे माझे माहेर साजनी. पंढरी हे माझे माहेर साजनी. आसन धनीवरी आपुले मायेरी. धनी आपुले माहेरे. बरं माहेर कोणाचं? नामदेवावर न करता माहेर संताचे. माहेर संताचे. संतांच्या माहेरला निघून आलो म्हणजे संतांच्या. पण बाबांना विचार, बाबा माहेराचं नाव सांगा ना. माहेरला गेला तर माहेराचं नाव सांगतो ना म्हणजे. कोणतं आहे? बरवे बरवे पंढरपूर. बरवे बरवे पंढरपूर. पंढरपूरला निघून आलो म्हणले. इथलं नातं गोतं सुटलं. आज 1 वर्ष झालं ना गुरुजी. प्रवास संपला, माहेरला निघून आलो म्हणले. बरं ठीक आहे, माहेर पंढरपूर झालं. पण बाबांना विचारलं, बाबा माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतात, तुम्हाला? ते म्हणले सकळे गोत माझे, सकळे गोत माझे पंढरीचे जाण. सगळे गणगोत आता पंढरपुरातच म्हणले. इथलं गणगोत राहिलं नाही म्हणले. कोण आहे गणगोत पंढरपुरात? माहेराचा परिचय होतो थांबतो. पंढरपुरात कोण गणगोते सांगू म्हणले. एका जनार्दने शरण करी माहेरची आठवण. एका जनार्दने शरण
बाबा म्हणले माहेर पंढरपूर झालं म्हणले आता. पण ते माहेर कुठे नेमकं? बाबाने विचारलं माहेर कुठे? आई बिवरीच्या तेरी, आई बिवरीच्या तेरी. भीमा नदीच्या काठावर म्हणले, हिवरेच्या काठावर म्हणले माहेर. पण बाबाने विचारलं बाबा आज 1 वर्ष झालं ना जाऊ, आज परवा संपला ना आजच्या. कैलासवासी जगन्नाथ रामभाऊ भोसरे. बाबाने विचारलं बाबा माहेरात गेल्या माणसाला आई वडील असते तो तुम्हाला? ते म्हणले आता माया बाप पंढरपुरातच आहेत, इथं कोणी राहिलं नाही म्हणले. पंढरपुरात कोण आहेत माय बाप? लय मोठ्या माणसाची लेक आहे म्हणले मी. आता जगाचा मालक आमचे वडील झालेत म्हणले आणि जगाची मालकीन आमची आई झाली म्हणले. कोण आहे तुमचे आई वडील? नाव सांगा ना. नाव सांगू म्हणले. बाप आई, बाप आई, माझी विठ्ठल रखुमाई. पांडुरंग परमात्मा आमचे वडील झालेत म्हणले आणि रुक्मिणी माता आमची आई झाली म्हणले. बाबाने विचारलं गुरुजी. पण गुरुजी पुन्हा बाबाने विचारलं बाबा तुम्हाला बहीण नाही का? आता जरी आजी तर सख्खी बहीण आली असन, आता मला काय माहित नाही बाबांची सख्खी बहीण, पण तिचं मोह नातं राहिलं नाही म्हणले. तिचं मोह नातं देहाच होतं म्हणले. आता इथून पुढचं रक्षाबंधन आणि इथून पुढची भाऊबीज पंढरपुरातच म्हणले. आता पंढरपुरात म्हणले. कोण आहे तुमची बहीण? गुरुजी आपल्यासारख्यानं स्नान करून आपले पाप धुवून जा एवढं सामर्थ्य आमच्या बहिणीचं आहे म्हणजे. पण बाबा बहिणीचं नाव सांगा ना. सांगू म्हणजे माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पाप भंगा, करीत असे पाप भंगा, माझे माहेर चंद्रभागा बहिणी म्हणले. बघा वडील पांडुरंग परमात्मा, आई रुक्मिणी माता आणि बहीण चंद्रभागा. बाबाने विचारलं बाबा तुम्हाला भाऊ नाही का? भाऊ आता मला काय माहित नाही तर भाऊ आहे का नाही. आहेत ना. जरी आता सक्का भाऊ असला तरी त्या भावाचं नातं, त्या भावाचं माझं नातं म्हणले देहाच होतं देहाचं. पण आता देहाचा संबंध तुटलाय म्हणले. आता भाऊ इथं राहिला नाही. आता भाऊ पंढरपुरातच. पंढरपुरात कोण आहे? निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणाव एवढं सामर्थ्य आमच्या भावाचं म्हणजे. कोण आहे दादा तुमचा भाऊ? बाबा मोठा भाऊ आहे म्हणजे. मोठा आहे. कोण आहे? कुंडलिका राय बंधू, कुंडलिका राय बंधू, त्याची ख्याती काय सांगू, कुंडलिका राय बंधू. त्याची ख्याती काय सांगू. काय बोलू म्हणले कुंडलिका बद्दल? कुंडलिक रामाचा भाऊ झाला म्हणले. चंद्रभागा बहीण झाली म्हणले. रुक्मिणी माता आई झाली म्हणले आणि पांडुरंग परमात्मा वडील झालेत म्हणले. माहेरला निघून आलो म्हणले. देवगावचं नातं गोतं तुटलं म्हणले. आता
विठ्ठल बाप माय चुलता सगळे गोत माझे पंढरीशी जाण सगळं गणगोत आता पंढरपुरात ते म्हणले इथं कोणी राहिलं नाही. पण प्रकाश गुरुजी आज भगवंताकडे प्रार्थना आहे देवाकडे. देवा आज बाबांच्या मुलांनी ते सांगदेव रामभाऊ बोचरे आणि संतोष रामभाऊ दादांच्या मुलांनी हा जो दादांच्या पुण्यस्मरणानिमित्त ज्ञानयज्ञ सोहळा आणि अन्नदान सोहळा ठेवलेला आहे ना. देवाकडे प्रार्थना द्यावा या कीर्तनाचं आणि अन्नदानाचं सगळं पुण्य एका जागा जमा व्हा आणि दादाला तुमच्या चरणाजवळ घ्यावा. उत्तमाची गती हे प्रार्थना देवाकडे म्हणून. पण दादाने विचारलं बाबाने विचारलं बाबा जाण्याची गडबड केली का जरा. ते म्हणले काय सांगा तू का म्हणे माझं धाडीले आता आपल्या हातात थोडंच म्हणले. किंवा एकाच्या नार्दानी शरण 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 करी मायेरची आठवण करी मायेरची आठवण विठोबा रखुमाई रखुमाई हरे ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय तुकाराम जय ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली जय तुकाराम ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली Oh